स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मराठी ग्रामरचे 15 प्रश्न। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 पु ल देशपांडे, 2 वि.वा. शिरवाडकर, 3 शिवाजी सावंत, 4 विश्वास पाटील। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पु ल देशपांडे। बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत। प्रश्न क्रमांक 2, तू पुण्याला केव्हा जाणार आहे? या वाक्याचा प्रकार ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 संकेतार्थी वाक्य, 2 आज्ञार्थी वाक्य, 3 विधानार्थी वाक्य, 4 प्रश्नार्थक वाक्य। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नार्थक वाक्य। तू पुण्याला केव्हा जाणार आहे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 3, रीती भूतकाळातील खालीलपैकी योग्य क्रियापद ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 चालत होता, 2 चालत असे, 3 चाललो, 4 चालत होता। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चालत असे। रीती भूतकाळातील वाक्य आहे चालत असे। प्रश्न क्रमांक 4, सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 पु ल देशपांडे, 2 वि.वा. शिरवाडकर, 3 यशवंतराव चव्हाण, 4 ग. दि. माडगूळकर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण। सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक हे यशवंतराव चव्हाण हे आहेत। प्रश्न क्रमांक 5, नटसम्राट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 पु ल देशपांडे, 2 वि.वा. शिरवाडकर, 3 यशवंतराव चव्हाण, 4 ग. दि. माडगूळकर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वि.वा. शिरवाडकर। नटसम्राट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी वि.वा. शिरवाडकर हे आहेत। प्रश्न क्रमांक 6, वाक्यातील क्रिया सुचणाऱ्या घटकास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 नाम, 2 सर्वनाम, 3 क्रियापद, 4 कर्म। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कर्म। वाक्यातील क्रिया सुचणाऱ्या घटकास कर्म असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 7, वास्तव किंवा काल्पनिक गोष्टींना दिलेले नाव यास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 नाम, 2 सर्वनाम, 3 क्रियापद, 4 कर्म। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाम। वास्तव किंवा काल्पनिक गोष्टींना दिलेले नाव यास नाम असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 9, सत्य हा शब्द कोणत्या भाषेचा घटकाचा प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 नाम, 2 सर्वनाम, 3 क्रियाविशेषण, 4 क्रियापद। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाम। सत्य हा शब्द नाम या घटकाचा प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 10, झाड हा शब्द खालीलपैकी कोणत्या वचनामध्ये येतो? ऑप्शन क्रमांक 1 एकवचन, 2 द्विवचन, 3 बहुवचन, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बहुवचन। झाड हा शब्द बहुवचनामध्ये येतो। प्रश्न क्रमांक 11, मोठा हा शब्द कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? ऑप्शन क्रमांक 1 संख्यावाचक विशेषण, 2 परिमाणवाचक विशेषण, 3 सार्वनामिक विशेषण, 4 गुणवाचक विशेषण। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुणवाचक विशेषण। मोठा हा शब्द गुणवाचक विशेषणाचे प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 12, नदी या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय शोधा। ऑप्शन क्रमांक 1 सरिता, 2 प्रवाहिनी, 3 जलधारा, 4 भास्कर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भास्कर। नदी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे भास्कर। प्रश्न क्रमांक 13, आनंद या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द शोधा। ऑप्शन क्रमांक 1 सरिता, 2 हर्ष, 3 जलधारा, 4 भास्कर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हर्ष। आनंद या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे हर्ष। प्रश्न क्रमांक 14, तो नेहमी उशिरा येतो या वाक्यातील काळ ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 रीती भविष्यकाळ, 2 चालू वर्तमान काळ, 3 रीती वर्तमान काळ, 4 चालू भूतकाळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रीती वर्तमान काळ। तो नेहमी उशिरा येतो या वाक्यातील काळ आहे रीती वर्तमान काळ।